तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज पाहत आहे श्रीराम 111 गव्हाबद्दल संपूर्ण माहिती. तर हा गहू एक बॅग आहे श्रीराम 111चा. आणि ह्या गव्हाचं जर सांगायचं झालं वैशिष्ट्य, तर ह्या गहू 100 ते 1 ते 5 दिवसामध्ये होणारा गहू आहे. खोंबेल गहू आहे चांगला. आणि याची उंबई जर पाहसान तर आपण 4, 5, 6 इंचापर्यंत अशी याची उंबई आहे. आणि याचं एकरी उत्पन्न आपण 10 क्विंटल गेल्या वर्षी घेतलेलंच आहे. आणि आता याचा गव्हाचा आपण थोम कसं करते ते पाहू. याच्या उंबया मोजू आपण किती आहे ते एका थोमाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. म्हणजे जवळजवळ गव्हाला 12 ते 13 फुटवे आहे. आणि याची काडी जे टणक असल्यामुळे पडण्याची भीती कमी आहे. या गव्हाला मजबूत दांडी आहे याची. आणि समोर पुन्हा आपण गहू निघल्यावर नंतर एक व्हिडिओ घेऊ शकत आपण. परफेक्ट उतारा आपल्याला किती येते तो पाऊस एक वेळ. आणि जमीन जर म्हणसान तुम्ही, तर जमीन एकदम अशी मुरमाड हलकी. हे मुरमाचे गोटे याच्यामध्ये पूर्ण म्हणजे एकदम तिसऱ्या दिवशी पाणी द्यायची अशी ही जमीन आहे. एकदम मुरुम हलकी जमीन आहे. या जमिनीसाठी मला वाटते 10 पाणी बसले का हप्त्याचं पाणी द्यावं लागतं. एवढी हलकी जमीन आहे. आणि एवढ्या हलकी जमिनीवर मजबूत असा हा एक नंबर गव्हाचं पीक आलेलं आहे. तरी सर्वांनी हा गहू लावायला काही हरकत नाही. आपल्याला या कंपनीचं काही करायचं नाही आहे, पण आपल्याला जे आहे ते शेतकऱ्यासाठी चांगली माहिती सांगणे. आणि हा गहू चवदार आहे, कारण गेल्या वर्षी लावला आपण. 2 वर्षापासून हा गहू लावत आहोत, त्यामुळे खाला पण एकदा एक नंबर आहे आणि चांगला आहे. जे अतिशय हलक्या जमिनीत सुद्धा हे वाण आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने येऊ शकते. आणि मस्त बैठकदार गहू बसलेला सारखा प्लॉट आहे. रोगप्रतिकार शक्ती याच्यामध्ये चांगला, पाण्याचा रुंद पान असल्यामुळे वाटते. आणि पडझडीला कमी आहे. एवढं हवेचा वातावरण, हवा पाणी झाला तरी पण गहू पडलेला नाही आहे, कारण याची काडीच खूप मजबूत आहे. आणि उंबई मस्त रप्प उंबई आहे जाडपैकी. आपण या उंबईतले दाणे मोजू. कमी जास्त 60-65 दाणे एका उंबईमध्ये आहे. ठीक आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आता भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. आधुनिक शेती SRT या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.